सो हे गाइस, वेलकम टू माय न्यू व्लॉग. ॲक्च्युली खूप दिवसानंतर हा व्लॉग तयार करतोय. आज पुण्यामध्ये तुकाराम महाराजांची आणि माऊलींची पालखी आलेली आहे. मीन्स आता आगमन होणार आहे थोड्याच वेळामध्ये. भारी यांनी हे डेकोरेशन केलं राव, एक नंबर. पुणेकरांची गोष्टच एकदम वेगळी आहे बिलकुल. आपले वारकरी वेगळ्या वेगळ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येतात. आणि ही ॲक्च्युली जे आता हगवणे प्रकरण झालं होतं हे त्याचं त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे की किती पैसे मागताय, स्टॉप रेप. आणि हे आता जे विमान दुर्घटना झाली होती ते ॲक्च्युली मला असं वाटते ना की हे विमान दुर्घटना झाली, जेवढे पण जाऊ द्या आता. डेक्कन ते पूर्ण FC रोडपर्यंत सजवलेलं. ॲक्च्युली हे शंखनाद यांचं मंडळ आहे. अंदाजे 600-700 सर्व मंडळी आहे ही. आणि वेगळ्या वेगळ्या तऱ्हेने शंखनादाचा आवाज करत अशी शंख गर्जना करतात. खूप भारी वाटलं होतं हे ऐकून सर्व शंखनाद. सॉलिड आहे, भारी वाटलं होतं. तुकाराम महाराजांचं पादुका मंदिर. सो इथे आपले चंद्रकांत दादा पाटील आणि सिद्धार्थ शिरोळे आमदार त्यांचे इथे आहे. साक्षात मूर्तिमंत विठू आणि रुक्मिणी. सो हे गाईज, आम्ही आलेलो आहे इथे पालखीमध्ये आणि खूप महिन्यानंतर श्रीची भेट झालेली आहे. हाय श्री. हॅलो. तर या आषाढी एकादशीला एकच हे मागणं आहे विठ्ठलाच्या पांडुरंगाच्या चरणी की सर्व भ्रष्टाचारी अधिकारी, भ्रष्टाचारी पॉलिटिशियन्स विमानातून जळून मरो, ही आमची मागणी पांडुरंगाच्या चरणी. नाही संत तुकाराम महाराजांची पालखीचे जे समोरची दिंडी असते ती आहे ही. ॲक्च्युली हे व्हिडिओ बनवण्याचं असं की व्हिडिओ आधी शूट केलेला आहे आणि त्यानंतर व्हॉइस ओव्हर करतोय की मम्मी पप्पांना मी नाही आणू शकलो या वारीमध्ये हे पाहायला दृश्य. तर असं मनापासून वाटते की यार काश मम्मी पप्पा पाहिजे असते, सर्वजण पाहिजे असते. आणि त्यांना आणि आजी पण, आजी मावशी सर्व भाऊ बहीण पाहिजे होते. पण ठीक आहे ना, मी जस्ट ब्लॉग शूट करून हे त्यांना सेंड करू शकतो. देन ते पाहू शकतात आणि ते पण सारखं सारखं पाहतात. ते त्यांना पण खूप आवडतं. सो हे सर्व प्रपंच करण्याचं तेच कारण. काकांनी मस्त इकडे पाहिलं. मी त्यांना माहिती पडलं मी शूट करत आहे. तर त्यांनी मस्त चहा पित होते. काकाला म्हटलं काका इकडे पहा, तुमची शूटिंग घेतो मस्त. भेटू रखुबाई सॉलिड. सो इथे तुकाराम महाराजांच्या पालखींचं आगमन झालेलं होतं आणि तिथे आरती करण्यात येत होती. संत ज्ञानेश्वर महाराज पादुका चौक. नाद नदी उधळी
अहिल्याबाईंची पालखी. नामात जीव हारंगला, नामात जीवानंदला, ताळची फळाच्या संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखींचं आगमन झालेलं आहे. संत ज्ञानेश्वर माऊली पादुका चौकामध्ये. एकच पालखी दृश्य पाहून एकच वाटते, एकच मागणं मागावंसं वाटतं की हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा, हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा. कुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. बोला पंढरीनाथ महाराज की जय. जय श्रीराम. श्री म्हणत होता की टिक्का लावून सर्व पाप सर्व कांड जे पण आतापर्यंत गेले ते नष्ट होतात. सो श्री कॉंग्रॅच्युलेशन्स. घुमे मंदिरात मृदुंगाची थाप, बनी देही माझ्या विठू माय बाप. टाळची पळ्यांच्या संग, विठू नामात दंग. नाद नदी उधळला, गजर माऊली